नमस्कार मंडळी, मी मधुरा जंक्शनमध्ये आपल्या सर्वांचं खूप स्वागत. आज आपण एक नवीन टॉपिक घेऊन आलो आहोत. तुम्ही थंबनेल पाहिलंच असेल, त्याच्यावरून तुमच्या लक्षातच आलं असेल की आज आपण डिस्कस करणार आहोत भारतामधून अमेरिकेत येण्यासाठी कोणकोणते विजाज असतात ते आपण आज पाहूयात. तसे पाहिले गेले तर 20-25 विजाज आहेत, पण मोस्ट ऑफ द इंडियन्स कोणते विजाज यूज करतात अमेरिकेत येण्यासाठी ते आपण पहिले पाहून घेऊयात. मी पहिले तुम्हाला फक्त विजाजचे नाव सांगते आणि त्यानंतर आपण त्याच्यावर डिटेल मीन्स जेवढी माझ्याकडे माहिती आहे ती तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करते. पहिला विजा आहे H1B विजा, त्यानंतर सेकंड H4 विजा, थर्ड F1 विजा, फोर्थ F2 विजा, फिफ्थ L1 विजा, सिक्स्थ L2 विजा, सेवन्थ J1 विजा, एट्थ J2 विजा, नाइन्थ B1 विजा अँड लास्ट 10 B2 विजा. हे सगळ्यात मोस्ट कॉमनली यूज्ड विजाज आहेत जे आपण यूज करू शकतो अमेरिकेत येण्यासाठी भारतातून. तर पहिला विजा आहे H1B विजा. H1B विजालाच हायली प्रोफेशनल स्किल्ड वर्कर विजा असं म्हणतात. हा विजा साठी तुम्हाला एक स्पॉन्सरशिप लागते. ती पण स्पॉन्सरशिप तुम्हाला US बेस्ड कंपनीकडून लागत असते. नंतर ह्या विजाची मॅक्झिमम लिमिट असते 6 इयर्स विजा. म्हणजे हा विजा जेव्हा तुम्ही अप्लाय करतात, म्हणजे तुमचे सपोर्टिव्ह डॉक्युमेंट्स वगैरे असतात जे तुमची कंपनी तुम्हाला मागेल की म्हणजे याच्यासाठी जे डॉक्युमेंट्स हवे असतात त्याची लिस्ट तुम्हाला देतात. तुम्ही ते डॉक्युमेंट्स तुमच्या एम्प्लॉयरला प्रोव्हाइड करायचे. त्याच्यानंतर तुम्ही ते US विजासाठी अप्लाय करतात. तर या अप्लाय केल्यानंतर पण असं नसतं की अप्लाय केलं आणि तुम्हाला विजा लगेच भेटला. तर याच्यामध्ये H1B विजासाठी एक लॉटरी सेक्शन असतं, म्हणजे लॉटरी बेस्ड विजा म्हणतात याला. म्हणजे भारतामधून अमेरिकेत येण्यासाठी H1B विजा जो लागतो त्याच्यासाठी काय करतात तर लाखो इंडियन्स त्याच्यासाठी अप्लाय करतात. पण ते काय करतात, त्यांच्या लॉटरी सिस्टीममधून फक्त 65,000 विजाज म्हणजे 50,000 लोक सिलेक्ट करतात बेस्ड ऑन त्यांचे डिग्री, नंतर त्याच्यानंतर स्पेसिफिकली मास्टर्स डिग्री असेल तर, किंवा लॉटरी सिस्टीममधून कोणी पण त्याच्यामध्ये पीक होऊ शकतं. H1B विजा हा त्याची मॅक्झिमम लिमिट असते 6 इयर्स विजा. पण तुम्हाला डायरेक्टली 6 इयर तुम्हाला भेटत नाहीत त्याच्यामध्ये. तर ते तुमचं काम आहे. म्हणजे जर तुमचा US एम्प्लॉयर तुम्हाला म्हणत असेल की आम्हाला हा एम्प्लॉई म्हणजे त्यांचा जो प्रोजेक्ट आहे अमेरिकेमध्ये तो काही स्पेसिफिक वर्षासाठी आहे, तर तुम्हाला 1 इयरचा भेटेल किंवा 2 इयरचा भेटेल किंवा मॅक्झिमम इथं 3 इयरचा फर्स्ट अटेम्प्टमध्ये तुम्हाला तुमचा विजा सँक्शन होतो H1B विजा. आणि जर तुम्हाला फर्स्ट म्हणजे एका वर्षाचा भेटला, मग त्या एका वर्षामध्ये नंतर इथल्या जो एम्प्लॉयरला तुम्ही अजून पाहिजे असाल, म्हणजे त्यांना जर पाहिजे असेल की तुम्ही त्यांच्यासाठी काम करावं, तर तो विजा तुमचा एक्सटेंड करत जातात 6 वर्षापर्यंत. तर मॅक्झिमम H1B विजाची लिमिट आहे ती 6 वर्षापर्यंत आहे. नेक्स्ट विजा आहे H4 विजा. तर H4 विजालाच डिपेंडंट विजा असं म्हणतात. आणि H4 विजा हा असतो जे आपले H1B विजा ज्यांना भेटतो त्यांच्या स्पाऊस किंवा त्यांचे 18 वर्षाखालचे जे मुलं आहेत, किड्स आहेत, त्यांच्यासाठीचा जो विजा असतो त्याला म्हणतात H4 विजा. माझा स्वतःचा H4 विजा आहे. पण इथे काय असतंय की H4 विजा हा डिपेंडंट विजा म्हणतात त्याला. याचा अर्थ म्हणजे तुम्ही H4 विजावर इथे जॉब करू शकत नाहीत. आणि जर तुम्हाला जॉब करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला H4 EAD लागतं. तर EAD काय आहे ते आपण मी नंतर तुम्हाला एक स्पेसिफिकली व्हिडिओ करून त्यात सांगेल की काय असतं H4 EAD. पण H4 EAD असेल तरच तुम्ही H4 विजावर जॉब करू शकतात. पण जर तुमच्याकडे फक्त H4 विजा असेल तर तुम्ही इथे जॉब करू शकत नाही. फक्त तुम्ही H1B वर डिपेंडंट, म्हणजे तुम्हाला काही स्पॉन्सरशिप लागत नाही. H1B जे तुमचे हजबंड आहेत किंवा तुमची वाईफ जर H1B विजावर असेल तर त्यांचा हजबंड किंवा वाईफ असे हे, किंवा तुमचे जे मुलं आहेत अंडर 18 इयर्स, तर ते H4 डिपेंडंट विजावर इथे येऊ शकतात. पुढचा आहे F1 विजा. F1 विजा म्हणजेच स्टुडंट विजा. भारतातून अमेरिकेत शिक्षणासाठी जे विद्यार्थी येतात, जे स्टुडंट्स येतात, त्यांना हा F1 विजा भेटतो.
म्हणजे हा विजा अप्लाय करण्यासाठी तुम्हाला त्यासाठी एक्झाम्स द्याव्या लागतात. त्या एक्झाममध्ये तुम्हाला काही स्पेसिफिक पर्सेंटेज किंवा काही स्पेसिफिक मार्क्स पाहिजे असतात. त्याच्यानंतर तुम्हाला इथल्या युनिव्हर्सिटी म्हणजे ज्या युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला अमेरिकेमध्ये शिकायचं आहे, शिकायची इच्छा आहे, त्यासाठी तुम्हाला तिथे अप्लाय करावं लागतं. अप्लाय केल्यानंतर तुम्हाला तिथे शिकण्यासाठी त्यांच्याकडनं लेटर येतं की ॲक्सेप्टन्स लेटर लागतं. त्यानंतर तुम्हाला हा F1 विजा भेटतो. त्याच्यानंतर या विजाची लिमिट आहे 5 इयर्स. म्हणजे जसा तुमचा कोर्स असेल त्याच्यानुसार तुम्हाला विजा व्हॅलिडिटी याच्यामध्ये भेटते. आता हे जे F1 विजा आहे तर याच्यासाठीची स्पॉन्सरशिप, तर तुम्हाला याच्यासाठी काय लागतं तर तुम्हाला त्यांना इथे प्रूफ दाखवावं लागतं, फायनान्शियल प्रूफ दाखवावं लागतं की तुम्ही इथे अमेरिकेत शिकण्यासाठी तुमच्याकडे तेवढे पैसे आहेत, तुमच्या अकाउंटवर तुमच्या बँक बॅलन्स तुमचा तेवढा आहे की तुम्ही इथे एज्युकेशन घेऊ शकतात किंवा इथं तुमची फीस तुम्ही तेवढी पे करू शकतात. आता याच्यामध्ये काय असतं की F1 विजावर तुम्ही जॉब करू शकतात की नाही, तर तुम्ही याला ॲक्च्युली F1 विजा हा फुल टाईम स्टुडंट विजा आहे. याच्यावर तुम्ही अंडर द OPT प्रोग्राम हा एक वेगळा सेक्शन आहे. OPT प्रोग्रामनुसार तुम्ही एक स्मॉल जॉब करू शकतात. तर OPT प्रोग्राम काय आहे तर अंडर द OPT प्रोग्राम ॲज अ इंटर्नशिप म्हणजे जो तुमचा मेजर सब्जेक्ट आहे किंवा मेजर कोर्स आहे त्याच्या रिलेटेड तुम्ही इथे ॲज अ एखाद्या कंपनीमध्ये इंटर्नशिप करू शकतात. जर तुमचा कोर्स आता फॉर एक्झाम्पल इथं मोस्ट ऑफ द जे स्टुडंट्स आहेत ते इंजिनिअरिंग करून MS करण्यासाठी अमेरिकेमध्ये येतात. तुमचा GPA स्कोअर आहे किंवा तुमचे जे पर्सेंटेज आहेत ते एक स्पेसिफिकली म्हणजे अबाव 4 GPA तुम्हाला इथल्या युनिव्हर्सिटीला अप्लाय करण्यासाठी लागतो. तर याच्यासाठी तुम्हाला एक्झाम्स द्याव्या लागतात. GRE, TOEFL किंवा IELTS या त्याच्या एक्झाम्स आहेत ज्या तुम्हाला अमेरिकेमध्ये येण्यासाठी द्याव्या लागतात. त्याच्यानंतर जर तुम्ही MS करत आहात तर MS हे तुमचं 2 वर्षाचं असतं. ते तुम्ही 2 वर्ष कंप्लीट करत असताना सुद्धा तुम्ही ॲज अ इंटर्नशिप कंपनीजमध्ये जॉब करू शकतात. त्याच्यानंतर तुम्हाला जी विजा भेटलेला असतो तो असतो 5 वर्षाचा. म्हणजे जर तुम्ही तुमचं MS हे 2 वर्षात कंप्लीट केलं तर त्याच्या पुढचे 3 वर्ष तुम्ही ॲज अ अंडर द OPT प्रोग्राम ॲज अ इंटर्नशिप तुम्ही तिथे जॉब करू शकतात कंपनीजमध्ये. आणि त्यानंतर आहे प्रोसेस म्हणजे F1 विजाची तुमची 5 वर्षाची व्हॅलिडिटी संपल्यानंतर तुम्हाला इथे H1B विजासाठी तुमची जी कंपनी आहे ज्याच्यामध्ये तुम्ही ॲज अ F1 स्टुडंट किंवा ॲज अ इंटर्नशिप जिथे जॉब करतात ती कंपनी तुमचा H1B विजा नंतर पुढे स्पॉन्सर करते किंवा त्याच्यासाठी ते तुम्ही अप्लाय करू शकता. आता पुढचा विजा आहे F2 विजा. F2 विजा हा जे F1 विजा स्टुडंट्स आहेत त्यांचे जे स्पाऊस आहे किंवा वाईफ आहे तर त्यांच्यासाठी हा विजा असतो F2. त्याच्यानंतर त्यांचे जर F1 विजा ज्यांच्याकडे आहे त्यांचे जर मुलं असतील, किड्स असतील अंडर 18 इयर्स तर ते सुद्धा या F2 विजामध्ये येतात. तर F2 विजा हा सुद्धा डिपेंडंट विजा आहे. F2 विजा ज्यांच्याकडे आहे ते सुद्धा अमेरिकेमध्ये जॉब करू शकत नाहीत. त्यांचा जो विजा आहे तो विजा सुद्धा म्हणजे विजा व्हॅलिडिटी आहे तीही F1 विजावर डिपेंड असते. म्हणजे जर F1ला जर 5 वर्षाचा विजा भेटला तर F2ला पण सेम 5 वर्षाचा विजा भेटतो. जर ना 3 वर्ष भेटला तर F2ला सुद्धा हा विजा तुम्हाला 2 वर्षाचा किंवा 3 वर्षाचा तसं त्यांच्यानुसार तुम्हाला इथे भेटतो. पुढचा विजा आहे L1 विजा. L1 विजा याला म्हणतात इंट्रा कंपनी ट्रान्सफरीज. म्हणजे एखादी कंपनी तुमची भारतामध्ये आहे आणि भारतामध्येच तीच कंपनी ही US मध्ये पण आहे. तर इंट्रा कंपनीज ट्रान्सफर म्हणजे यामध्ये हीच कंपनी जी तुमची भारतामधली आहे ती तुम्हाला USला ट्रान्सफर करते. हा आहे तुमचा L1 विजा. L1 विजा हा सच ॲज सेम ॲज अ H1B विजा आहे. पण L1 विजामध्ये मोस्ट प्रोबॅबली असं असतं की जे तुमचे एक्झिक्युटिव्ह कॅपॅसिटीचे जे लोक असतात किंवा मॅनेजर लेवलचं जे काम पाहतात अशा लोकांना हा L1 विजा भेटतो. तर ॲक्च्युली हे विजा जेव्हा तुम्हाला सँक्शन होतात हे मी तुम्हाला सांगायचं आधी H1B विसरले की तुम्हाला तुमचं लॉटरीमध्ये जर तुमचं नाव पिक झालं की तुम्हाला आता H1B विजासाठी तुम्हाला USCIS कडनं अमेरिकेकडनं एक विजा भेटला आहे. तर हा विजा तुम्हाला डायरेक्ट तुम्ही अमेरिकेत नाही येऊ शकत. त्याच्या आधी तुम्हाला इथे म्हणजे अमेरिकेमध्ये
सॉरी इंडियामध्ये तुम्हाला त्यासाठी इंटरव्ह्यू प्रोसेस असते. तर इंटरव्ह्यू प्रोसेस काय असते हे मी तुम्हाला नंतरच्या एका व्हिडिओमध्ये नक्की एक्सप्लेन करून सांगेल. तर H1Bचा इंटरव्ह्यू वेगळा असतो, L1चा इंटरव्ह्यू हा वेगळा असतो, त्याच्या लेवल्स वेगवेगळ्या असतात. तर आपण आता पुढचा विजा पाहूयात. पुढचा विजा आहे L2 विजा. जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की H1B विजाचे जे स्पाउसेस आहेत त्यांचा H4, F1 विजाचा स्पाऊस आहे त्यांचा F2 विजा. तसंच L1 विजाचे जे स्पाऊस आहेत त्यांचा विजा असतो L2 विजा. पण याच्यामध्ये आहे की L1 विजा जे स्पाऊस असतात त्यांना जो L2 विजा भेटतो तर यांना सुद्धा वर्क परमिट असतं. हा विजा हा डिपेंडंट विजा नसतो. तर ते अमेरिकेमध्ये जॉब करू शकतात L2 विजा. पुढचा विजा आहे J1 विजा. या J1 विजाला म्हणतात एक्सचेंज व्हिजिटर्स विजा. तर हा विजा कोणाला भेटतो? तर हा विजा प्रोफेसर्स, टीचर्स, स्कॉलर्स म्हणजे जे सायंटिस्ट आहेत किंवा जे प्रोफेसर्स आहेत, टीचर्स आहेत, ते येऊन तुमचं नॉलेज इथल्या अमेरिकन लोकांशी शेअर करतील किंवा आपलं नॉलेज जे एक्सचेंज, याचं नावच आहे एक्सचेंज व्हिजिटर्स. म्हणजे तुम्ही तुमचं नॉलेज द्या आणि इथून नॉलेज घ्या. म्हणजेच जर मेडिकल ग्रॅज्युएट, स्पेसिफिकली मेडिकल ग्रॅज्युएट जे स्टुडंट्स आहेत त्यांना हा J1 विजा भेटतो. या विजाची व्हॅलिडिटी पण F1 विजासारखीच 5 इयर्स आहे. याच्यासाठी पण स्पॉन्सरशिप लागते तुम्हाला. तर तुम्हाला कंपनी किंवा तुमचं कॉलेज किंवा गव्हर्नमेंट यांच्याकडनं तुम्हाला याच्यासाठी स्पॉन्सरशिप लागते. याच्यासाठी सुद्धा एक्झाम्स आहेत. त्या एक्झाम्स तुम्हाला क्रॅक करून इकडे अप्लाय करावं लागतं आणि त्यानंतर हा तुम्हाला J1 विजा भेटतो. आता पुढचा विजा आहे J2 विजा. तुम्हाला लक्षातच आलं असेल, जसं F1 विजाचा स्पाऊस F2 विजा, तसाच J1 विजाचा स्पाऊस किंवा त्यांचे J1 विजा ज्यांच्याकडे आहे त्यांचे जे स्पाउसेस आहेत किंवा वाईफ आहे और हजबंड आहे किंवा त्यांचे जे मुलं आहेत अंडर द एज ऑफ 21 इयर्स, हे F2 विजा त्यांना भेटतो. हा विजासुद्धा डिपेंडंट असतो. तुम्ही इथे अमेरिकेमध्ये जॉब नाही करू शकत. तुमची विजा व्हॅलिडिटी ही J1 विजावर डिपेंड असते. म्हणजे J1 विजाला जितकी इयर्सची व्हॅलिडिटी भेटेल तेवढीच तुम्हाला सुद्धा J2 विजासाठी भेटते. आता आहे B1 विजा. लास्ट B1, B2 विजा. तर आपण पहिले B1 विजा पाहूयात. B1 विजा म्हणजे हा बिझनेस व्हिजिटर्स विजा असतो. म्हणजे तुम्ही अमेरिकेमध्ये काही बिझनेससाठी किंवा काही तुमच्या कॉन्फरन्स आहेत किंवा तुम्हाला एखादा कॉन्ट्रॅक्ट क्लोज करायचा आहे, निगोशिएशन्स आहे तुमचं, त्यासाठी तुम्ही अमेरिकेमध्ये येऊ शकतात. तर हा B1 विजा तुम्हाला तुमचा जर इथे बिझनेस असेल त्याच्या रिलेटेड तुम्हाला हा इथे विजा भेटतो. तर या विजाची व्हॅलिडिटी असते 10 इयर्सची. म्हणजे तुम्ही मॅक्झिमम जेव्हा तुम्ही अमेरिकेमध्ये एंटर करतात तिथून तुम्हाला 6 महिने मॅक्झिमम तुम्ही राहू शकतात. पण हा विजाची व्हॅलिडिटी जी आहे ती आहे तुमची 10 वर्षाची. म्हणजे तुम्ही एका टर्मला, म्हणजे तुमचा बिझनेस अमेरिकेमध्ये आहे, तुमची कॉन्फरन्स आहे, तर तुम्ही येऊ शकतात अमेरिकेत 2-3 महिने, अप टू 6 महिने तुम्ही राहू शकतात. पण तुमचे 6 महिने कंप्लीट झाल्यावर तुम्हाला रिटर्न भारतामध्ये जावं लागतं. त्याच्यानंतर तुम्ही एका महिन्यानंतर जर पुन्हा तुमची कॉन्फरन्स असेल तर तुम्ही सेम B1 विजा जो तुम्हाला 10 वर्षासाठी भेटला आहे त्याच्यासाठीच तुम्हाला त्याच विजावर तुम्ही अमेरिकेमध्ये पुन्हा येऊ शकतात. तर हा आहे तुमचा B1 विजा. पुढचा विजा आपला आहे B2 विजा. तर B2 विजाला टुरिस्ट विजा सुद्धा म्हणतात. म्हणजे तुम्ही ॲज अ टुरिस्ट तुम्ही भारतामधून अमेरिकेमध्ये येऊ शकतात. इथे अमेरिकेमधले ज्या वेगवेगळ्या प्लेसेस आहेत, टुरिस्ट प्लेसेस आहेत, तिथे तुम्ही व्हिजिट देण्यासाठी या टुरिस्ट म्हणजे B2 विजावर येऊ शकता. त्याच्यानंतर जर तुम्हाला काही मेडिकल कंडिशन आहे किंवा तुम्हाला काही ट्रीटमेंट करण्यासाठी अमेरिकेमध्ये यायचं आहे तर तुम्हाला इथे B2 विजाची आवश्यकता असते. जसं सांगितलं मी की B1 जो विजा आहे त्याची व्हॅलिडिटी जशी 10 वर्षाची असते तशीच याची व्हॅलिडिटी सुद्धा 10 वर्षाची आहे. की म्हणजे तुम्ही एकदा अप्लाय केलं, तुमचा USCIS कडनं विजा सँक्शन झाला 10 वर्षासाठी, तर 10 वर्षात कधी सुद्धा तुम्ही अमेरिकेला येऊ शकतात. पण या विजावर जो B1 B2 विजा आहे याच्यावर तुम्ही अमेरिकेमध्ये जॉब करू शकत नाही. फक्त तुम्ही टुरिस्ट, बिझनेसेस किंवा तुमची जी कॉन्फरन्स किंवा काही रिलेटेड काम आहे किंवा तुम्ही तुमच्या फॅमिलीला भेटायचं असेल, तुम्ही या विजावर येऊ शकतात. मोस्ट ऑफ द जे पॅरेंट्स आहेत इंडियन्स, म्हणजे जे इथं आमच्यासारखे लोक इथे अमेरिकेमध्ये राहतात, तर त्यांचे जे पॅरेंट्स व्हिजिट करतात, तर त्यांचा विजा हा B2 विजा असतो.
तर आता हे आपण वेगवेगळे विजाज पाहिलेत. तर हे मोस्ट कॉमनली यूज्ड विजाज आहेत जे आपण भारतातून अमेरिकेत येण्यासाठी यूज करतो. आज आपण हे वेगवेगळे विजाज पाहिलेत. तर याच्यासाठी प्रत्येक विजासाठी तुम्हाला US एम्बेसीला जाऊन इंटरव्ह्यू द्यावा लागतो. US एम्बेसीला अमेरिकन लोक असतात, ते तुम्ही कशासाठी चाललेत, काय डॉक्युमेंट्स, तुमचे डॉक्युमेंट्स पूर्ण व्हेरीफाय केले जातात तिथे. आणि तुमच्या पासपोर्टवर तुम्हाला व्हिसा स्टॅम्पिंग भेटते. तर त्याच्यासाठी वेगवेगळे विजाज, त्याचे वेगवेगळी त्याची प्रोसेस असते. ती तुम्हाला मी नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की शेअर करेल. तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून कळवा. माझ्याकडचं जे नॉलेज आहे, मला जी माहिती आहे, ती मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्स करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.